सुमन आज किचनमध्ये व्हेज सँडविच बनवत होती. हातात लाल बांगड्यांचा चुडा खणखणीत वाजत होता. त्या आवाजाने कळत होतं की जानकीची नवीन सुनबाई आज काहीतरी स्पेशल बनवतीये. तेव्हाच तिची नणंद वर्षा, जिला आपली नवीन वहिनी अजिबात आवडत नव्हती, अचानक रागाने लालबुंद होऊन किचनमध्ये येते. हे सगळं तुम्ही नंतर बनवा, मला माझ्यासाठी नूडल्स करायचेत. वर्षा, मी व्हेज सँडविच करतीये, तुला आवडतं ना? हेही खा. मला नाही खायचंय, आज मला नूडल्सच खायचेत. तसंही मला कॉलेजला जायचंय आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये हे व्हेज सँडविच खाण्यासाठी. मी माझ्यासाठी नूडल्स बनवते. आमच्या किचनमध्ये एवढी जागा नाहीये की एका वेळी दोघी जणी उभं राहू शकू. सुमन काहीच बोलली नाही. ती गुपचूप किचनमधून बाहेर आली. वर्षा, ही काय पद्धत झाली आपल्या वहिनीशी बोलायची? ती सगळ्यांसाठी नाश्ता करत होती ना? तू एका बाजूला बनवले असतेस नूडल्स. किचनमधून बाहेर जायला का सांगितलंस तिला? आई, मी बघतीये जेव्हापासून वहिनी आली ना, तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही. जेव्हा बघावा तेव्हा त्यांच्याचबद्दल या घरात बोललं जातं. मी काल इडली सांबार बनवायला सांगितलं होतं, पण इथे कोणीच माझ्यासाठी ते केलं नाही. आणि संध्याकाळी वहिनींनी दाल फ्राय आणि जिरा राईस केला तर लगेच त्यांचं कौतुक सुरू. आता सकाळी सकाळी मी का व्हेज सँडविच खाऊ? मला नाही खायचंय. मला नूडल्स खायचीच इच्छा होती, म्हणून मी इथे येऊन स्वतःच बनवू लागले. कारण मला माहितीये ना, तू मला मॅगी बनवून दिलं असतंस ना वहिनीनी. माझी कामं मलाच करावी लागणार आहेत ना. मी मॅगी बनवलंय, मी जाते आता कॉलेजला. बोलाव आता तुझ्या लाडके सुनेला, देईल ती तुला तुझ्या आवडीचं सँडविच करून. बाय. वर्षाने डब्यात मॅगी पॅक केलं आणि कॉलेजला गेली. घरात सगळ्यांना माहित होतं की वर्षा सुमनबरोबर चांगली वागत नाहीये, पण सुमन सगळ्यांची लाडकी होती, त्यामुळे कोणीच तिला याबद्दल काही बोलत नव्हतं. आई, हे घ्या सँडविच. बाबा, हा तुमचा नाश्ता. सुमन, वर्षाकडून मी माफी मागते. मला काही समजतच नाहीये की ती अशी का वागतीये. नाही नाही आई, तुम्ही अशी माफी वगैरे मागू नका. मला अजिबात नाही आवडणार. वर्षा मला लहान बहिणीसारखी आहे. मला तिच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत. ते संध्याकाळी माझे काही मित्र ऑफिसमधून घरी येणार आहेत. सुमन, तुला अजून ते सगळे भेटले नाहीयेत ना, त्यामुळे त्यांना तुला भेटायची इच्छा आहे. नेहमी मला म्हणतात वहिनींना भेटव म्हणून. हो, बोलवा ना. मी काहीतरी खायला बनवते. अगं, तू खूप थकून जाशील. बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करूया. पण नीरज बरोबर बोलतोय सुनबाई. तू एकटी काय काय बनवशील? बाजारातून आपण ऑर्डर करूयात. सगळेजण तुला भेटायला येणार आणि तू किचनमध्ये असणार. बरं नाही दिसत. इकडे नीरजचे मित्र येण्याबद्दल चर्चा सुरू होती तर वर्षा तिकडे कॉलेजचं कारण सांगून आपला बॉयफ्रेंड विकीला भेटायला गेली. विकी आणि वर्षा खूपच जवळ आले होते. नूडल्स तर तू खूपच भारी बनवतेस. असे नूडल्स रोज मिळाले ना तर मज्जाच येईल. यासाठी तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मग तर तुला रोज असं स्वादिष्ट खाणं मिळेल माझ्या हातचं. पण मी नेहमी विषय काढते तर तू तो टाळतोस. विकी, सांग ना, कधी करायचं आपण लग्न? अगे, लवकरच करूयात. बस थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. पप्पा लंडनहून आले ना की मग मी त्यांच्याशी बोलतो. विकीचं बोलणं ऐकून वर्षा खुश होते. संध्याकाळी वर्षा जेव्हा घरी येते तेव्हा नीरजचे मित्र आले होते, ज्यात मुलं आणि मुली दोघंही होते. नीरज भैया, काहीही म्हणा, पण सुमन वहिनी खूप छान आहेत. तुम्हाला माहितीये सुमन वहिनी, मला कोणी भाऊ नाहीये, पण मी जेव्हापासून हे ऑफिस जॉईन केलं ना, नीरजने अगदी भावासारखंच माझी काळजी घेतली. खूप छान स्वभाव आहे नीरज भैयांचा. ऑफिसमध्ये आम्हा सगळ्यांना खूप सपोर्ट करतात. हे अगदी खरं आहे. वहिनी, आमचा मित्र नीरज खरंच खूप चांगला आहे. खूप दिलदार मनाचा आहे. माझ्या अडचणींच्या वेळी याने माझी खूप वेळा मदत केलीये. नेहमी माझ्या बरोबर असतो. अरे बास बास, माझं एवढं कौतुक करणार आहात का? एवढं कौतुक ऐकून माझं वजन वाढेल. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते. तेव्हाच वर्षा येते. वर्षा, माझ्या मित्रांना भेट. ही माझी बहीण वर्षा आहे. ओ, मी तुला कुठेतरी पाहिलंय. अहो, लक्षात आलं, तू विकीची मैत्रीण आहेस ना? तुम्ही एकत्र कॉलेजमध्ये आहात का? मी तुला त्याच्याबरोबर एका कॉफी शॉपमध्ये पाहिलं होतं. मी तेव्हा विकीला भेटायला आले होते. कदाचित तुला लक्षात नसेल. हो, लक्षात येत नाहीये. मी जरा फ्रेश होऊन येते. नीरजच्या त्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून सगळे गप्प बसतात. वर्षाला कळालं होतं की ती विकीचं सत्य आता जास्त लपवू शकणार नाही. आता घरात सगळ्यांना कळालं होतं की ती विकीवर खूप प्रेम करते. वर्षा, आजच आम्हाला विकीच्या आईवडिलांना भेटायचं आहे. लोकांकडून असं ऐकायला येणं आम्हाला चालणार नाही. आता जास्त उशीर न करता आम्ही तुझं लग्न विकी बरोबर लावून देतो. बाबा, मी विकीला कॉल करतेय पण तो उचलत नाहीये. मग तुला विकीचं घर तर माहिती असेल ना? आपण आजच विकीच्या घरी जाऊया. हो, मग काय. एकदा त्याच्या आई वडिलांबरोबर बोलून तर घेऊ. त्यांनाही त्यांच्या मुलाबद्दल कळलं पाहिजे. वर्षाचे आई वडील आणि नीरज विकीच्या घरी जातात, पण तिथे विकी नसतो.
साहेब, कालच यांनी सगळं विकून ते लंडनला परत गेलेत. साहेबांनी विकी बाबू आणि त्यांच्या आईला पण बरोबर नेलंय. काल रात्रीच गेलेत ते लंडनला. काय? विकी परदेशात गेलाय आणि वर्षाला सांगितलं पण नाही? आता ही मुलगी काय करेल देव जाणे. चला आता परत घरी जाऊयात. इथे थांबून तरी काय करणार आहे? मी तर म्हणते कोणी चांगला मुलगा बघून वर्षाचं लग्न लावून देऊया. आता जास्त उशीर करणं योग्य नाही. वर्षाला जेव्हा कळालं की विकी कायमचा लंडनला गेलाय तेव्हा ती खूप रडली. ती खूप घाबरत होती. घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू होता. सुमन वर्षाच्या खोलीत गेली कारण तिला वर्षाशी बोलायचं होतं. तुम्ही इथे का आलायत? तुम्ही बाहेर जा, मला कोणाशीही बोलायचं नाहीये. वर्षा, मी तुझं वॉशरूम क्लीन करत होते. तिथे मला हे प्रेग्नन्सी टेस्ट किट मिळालंय. कदाचित तू डस्टबिनमध्ये टाकायला विसरली होतीस. वहिनी प्लीज कोणाला काही सांगू नकोस. तुला माझी शपथ. नाहीतर आई बाबा आणि दादासमोर माझं खूप इन्सल्ट होईल. घाबरू नकोस वर्षा, तू माझी लहान बहीण आहेस. कोणाला काही कळणार नाही. मी कोणाला काही सांगणार नाही. सुमनला माहित नव्हतं की तिचे सासू सासरे आणि नवरा दरवाजाच्या बाहेर थांबून हे ऐकत होते. तिघही चिडले होते. वर्षा, तू आमचं नाक कापलंस. तुझ्यामुळे आमची आबरू धुळीला मिळाली. पुढच्या महिन्यातच एखादा चांगला मुलगा बघून हिचं लग्न लावून देऊया. वर्षा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. प्लीज तुम्ही तिला सगळे सपोर्ट करा. वर्षाला माफ करा. ती आत्ता तुमच्या सगळ्यांचा राग सहन करण्याच्या कंडिशनमध्ये नाहीये. तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. सुमनचं हे असं प्रेमळ वागणं बघून वर्षाला रडू येतं. ती नेहमीच सुमनचा खूप अपमान करायची, तिचा तिरस्कार करायची. पण आज सुमन तिच्या बाजूने उभी होती. सुमन वहिनी, मी विकीवर खूप प्रेम करते. प्लीज काहीतरी करा. मला विकीला भेटायचंय वहिनी. टेन्शन घेऊ नकोस वर्षा, मी काहीतरी करते. तुझ्याकडे विकीच्या वडिलांचा नंबर आहे ना? मला दे. वर्षा सुमनला विकीच्या वडिलांचा नंबर देते. हो, सापडला नंबर. एकदा विकीने अर्जन्सी म्हणून माझ्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना फोन केला होता, तेव्हा मी हा नंबर सेव्ह केला होता. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलते. हॅलो, नमस्ते राजेश अंकल. मी बराच वेळ सुमन विकीच्या आई वडिलांशी बोलत होती. ती त्यांना सगळं काही सांगते. आपल्या मुलाच्या या करामतीचा त्यांना खूप राग येतो. काका, तुम्हीही एका मुलीचे वडील आहात. तुम्हीच विचार करा, विकीचं बरोबर आहे का? इकडे सुमन विकीच्या आईवडिलांबरोबर बोलत होती तर तिकडे वर्षाच्या मोबाईलवर विकीचा फोन येतो. सॉरी वर्षा, मी घाबरलो होतो. मला काही समजतच नव्हतं. तू एकदमच माझ्यावर लग्नाचं प्रेशर टाकलंस, त्यामुळे मला काही सुचलंच नाही. मला वाटलं घरातले तयार होतील की नाही, पण सॉरी, मला माहित नव्हतं की तू प्रेग्नंट आहेस. काळजी करू नकोस वर्षा, मी लवकरच तुला घ्यायला येईन. पप्पा वहिनीबरोबरच बोलतायत. आता सगळं काही ठीक होईल. तुझी सुमन वहिनी खूप चांगली आहे. आज त्यांच्यामुळे सगळं काही ठीक होतंय. वर्षाच्या डोळ्यातून अश्रू येतात कारण सुमनने तिचं पुढचं आयुष्य सावरलं होतं. सगळं काही ठीक होतं. वर्षा आपल्या पूर्ण फॅमिलीबरोबर लंडनला जाते आणि तिथेच विकी आणि वर्षाचं लग्न होतं. वर्षा प्रेग्नेंट होती म्हणून जानकी तिथेच आपल्या मुलीबरोबर राहिली. म्हणजे वर्षाला आई आणि सासूचं दोघींचं प्रेम मिळेल. सुमन आपला नवरा आणि सासऱ्यांबरोबर पुन्हा भारतात येते. आई, तू अगदी बरोबर बोलत होतीस. सुमन वहिनी खूप चांगली आहे. आज त्यांच्यामुळेच मी माझा संसार करतीये. खरंच आपण खूप नशीबवान आहोत की सुमन सारखी सून मिळाली. अशी सून अगदी लाखात एक मिळते. कोमलच्या आईचे सतत फोन येत होते की ती माहेरी यायला कधी निघतीये म्हणून. हा आई, बस अर्ध्या तासात निघते. मला 1.5 तास वगैरे लागेल तिकडे घरी पोचायला. रस्त्यात खूप ट्रॅफिक जाम असतं अगं. मग तू मेट्रोनी ये. अगं आई, माझ्याकडे खूप सामानही आहे ना, म्हणून मी कॅब बुक केलीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लवकरच पोचते. ठीक आहे कोमल, तू लवकर ये. मी स्वयंपाक करून ठेवते. कोमल फोनवर अजून काही बोलत होती त्या आधीच फोन कट झाला. कोमल माहेरी जाण्याची तयारी करू लागते. रिंकू आणि दीपकची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे काही दिवसांसाठी कोमल माहेरी राहायला चालली होती. मला ऑफिसचं काम नसलं असतं तर मी तुला सोडायला नक्की आलो असतो, पण आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. तसं मी मध्ये तुला भेटायला येईनच, पण तू तुझं माहेर पण एन्जॉय कर. आपण मुलांना घेऊनही बाहेर कुठेतरी जाऊयात. कोमल खुश होती की ती खूप दिवसांनी माहेरी राहायला चाललीये. मुलांची शाळा आणि घरातल्या कामामुळे कोमलला माहेरी राहायला मिळतच नव्हतं. आता मुलांची सुट्टी असल्यामुळे कोमल काही दिवस राहायला माहेरी चालली होती. आजी, मला मँगो मिल्कशेक प्यायचंय. ती मला मँगो खायचंय. हो हो बाळांनो, मी आता तुमच्यासाठी मँगो मिल्कशेक पण आणते आणि आंबे पण कापून आणते. आई, वहिनी तिच्या माहेरहून कधी येणार आहे?
अगं येतच असेल. मी तिला सांगितलं होतं की तू आज येतेयस म्हणून इथं. कोमल पुढे काही बोलणार तेवढ्यातच सुनैना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे येते. काय सासूबाई, फ्रीजमधले सगळे आंबे कापून लेकीलाच खाऊ घातलेत की आमच्यासाठी पण काही थोडेफार ठेवलेत? कशी आहेस कोमल? मी छान आहे वहिनी. ते मुलं आंबा मागत होते. हो हो, आंब्याचा सीझन आहे ना. हे बघा, आईने माझ्या बरोबर तयार असलेले चांगले हापूस आंबे पाठवलेत. 5 डझन आंबे दिलेत. पण तरीही आई बाबा मला सतत काही ना काहीतरी देत असतात आणि मी पण नेहमी काही ना काहीतरी घेऊनच जात असते. रिकाम्या हाताने कधी जातच नाही. सुनैना, कोमलने पण आंबे आणि लिची आणलीये. मी फ्रीजमध्ये ठेवलेत. बरं झालं. तसंही आता इथे काही दिवस राहणार म्हटल्यानंतर मुलं सतत काही ना काहीतरी मागतात खायला. बरं, आता मी हे आंबे फ्रीजमध्ये ठेवून येते. सुनैना किचनमध्ये जाते. पण कोमल मात्र त्यावेळी रागात होती. आई, हेच कारण आहे की मला इथे यायला आवडत नाही. माझ्या मनातच नव्हतं की मी यावेळी सुट्टीला इथे यावं म्हणून. सुधीर तर मला म्हणत होता की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणून. पण मीच त्याला म्हणलं की नाही, थोडे दिवस मी माहेरी राहून येते, त्यानंतर आपण फिरायला जाऊ. पण मी खूप मोठी चूक केलीये इथे येऊन आता. अगं, सुनैनाच्या वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ती अशीच आहे. तिला कुठे काय बोलावं याचं जराही भान राहत नाही. आणि हे घर माझं आहे, तुझ्या आईचं आहे आणि मी अजून जिवंत आहे. तू तुझ्या आईच्या घरी आलीयेस. तुला विचार करायची गरज नाही. आज जर तुझे बाबा जिवंत असते. कोमलला दिसतं की तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यामुळे कोमल पुढे काही बोलत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबवते. आई, तू ना दादाला फोन लाव. तो येताना माझ्यासाठी रसगुल्ले घेऊन येईल. माझी खूप इच्छा झालीये. तेव्हाच कोमलचा भाऊ तिथे येतो. अगं, मला माहित होतं की तू येणार आहेस, त्यामुळे मी येतानाच तुझ्यासाठी रसगुल्ले घेऊन आलोय. हे घे, तुझ्या आवडीचे बंगाली रसगुल्ले, आणि तेही छोटेवाले. हॅलो दादा, कसा आहेस? थँक्यू सो मच. तुला माहित होतं मी येणार आहे ते? हो, आईने आज सकाळीच सांगितलं होतं की तू आज येणार आहेस म्हणून. हो, सगळे ठीक आहेत. मी सांगितलं होतं की येताना संध्याकाळी साजूक तूप घेऊन या म्हणून. अरे, मी विसरूनच गेलो. सॉरी. मी सांगितलेली गोष्ट तर तुम्ही नक्कीच विसरणार. बहिणीसाठी रसगुल्ले आणायला नाही विसरलात. आणि तसंही साजूक तूप मी काही माझ्यासाठी मागवलं नव्हतं. रिंकू आणि दीपक साजूक तुपाच्याच पोळ्या खातात. काही हरकत नाही ग वहिनी, मुलं साधी पोळी पण खातील. मग पोळ्या नको करूस. नाही नाही नाही, मला ही गोष्ट आयुष्यभर ऐकायची नाहीये की बहीण माहेरी आली आणि तिच्या मुलांना साजूक तुपाच्या पोळ्या खाऊ घातल्या नाहीत. हो हो, जातो मी जातो. पण ही गोष्ट तू साध्या भाषेत पण बोलू शकली असतीस. एवढं फिरवून बोलण्याची गरज नव्हती. त्यावेळी रवी साजूक तूप आणायला जातो. सुनैना एरवी खूप चांगली वागायची, पण जेव्हा कोमल घरी राहायला यायची तेव्हा तिच्याशी अशाच पद्धतीने वागायची. त्यामुळे कोमलला माहेरी यायला आवडत नव्हतं. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, मी केवळ तुझ्यासाठी आणि दादासाठी इथे येते, नाहीतर वहिनीकडून मला कसलीच अपेक्षा नाहीये. कोमलचं अजिबातच लक्ष लागत नव्हतं, कारण तिची वहिनी सुनैना खूपच विचित्र वागत होती. एक दिवस सगळेजण फिरायला मॉलमध्ये गेले. पप्पा, आम्हाला गेम खेळायचे. हो पप्पा, चला ना आपण गेम खेळूया. आपण थोड्या वेळाने जाऊयात. आधी तुम्ही मॉलमध्ये जरा फिरा तरी. हा मॉल किती बदललाय. आधी किती छोटा होता. हो, आता तर अजून मोठा करणार आहेत. मामा, मला कॉर्न खायचेत. आणि मला आईस्क्रीम. आता खाऊयात. चला रिंकू, चल दीपक, आईस्क्रीम खाऊयात आपण. रवी सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन देतो. रिंकू पण आपल्या आवडीचं आईस्क्रीम खाते. सगळेजण छान एन्जॉय करत होते. चला मुलांनो, आता आपण गेम खेळायला जाऊयात. आपण सगळेजण मजा करूयात तिकडे. रवी त्या मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जात होता तर त्याला दिसतं की गेम झोन आज बंद आहे. अहो दादा, गेम झोन आज बंद आहे का? आज गेम झोन बंद आहे, जरा आतमध्ये काम सुरू आहे. चला मुलांनो, गेम झोन तर आज बंद आहे. आपण मॉलमध्येच थोडा वेळ फिरूयात. रवी सगळ्यांना घेऊन घरी येतो, पण घरी येऊन सुनैना रागातच आपल्या खोलीत निघून जाते आणि रवी बरोबर वाद घालू लागते. सुनैना, तू उगाचच वाद घालतीयस. मी वाद घालतीये? मी? हे वाद तुझी बहीण आणि तिच्या मुलांमुळे होत आहेत. जेव्हा आपल्या मुलांनी तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जायला सांगितलं तेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, आणि बहिणीच्या मुलांनी आईस्क्रीम आणि कॉर्न मागितले तर तुम्ही त्यांना लगेच घेऊन दिलेत. तुझ्या बहिणीला तर हेच हवंय की आपल्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हावीत. ती येते आणि आपल्या घरात वाद सुरू होतात. गप्प बसतो नाही ना. कोमल सगळं बोलणं ऐकत असेल. तिला काय वाटेल जरा विचार केलास तू? कोमल या घरची मुलगी आहे, माझी बहीण आहे. जर तुझ्या माहेरी अशी वागणूक तुला मिळाली तर तुला काय वाटेल सुनैना? तू आज खूप बोललीयस. काही वेळानंतर सुनैना शांत होते. मग, रविदादा, चारू आणि दीपूच्या ऍडमिशनचं काम सुधीरने केलं आहे. आता या दोघांचंही ऍडमिशन रिंकू आणि दीपकच्या शाळेतच होईल.
सुट्टीनंतर तुला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. बाकी फॉर्मॅलिटीज सुधीरने पूर्ण केल्या आहेत. भाऊजींना माझ्याकडून खूप थँक्यू सांग. तसं मीही त्यांना पर्सनली फोन करतोच. इतके दिवसांपासून मी या ऍडमिशनसाठी खूप काळजीत होतो. सुधीर भाऊजींनी खूप मोठं काम केले. कोमल परत घरी चाललीये रवी. सुनैनाच्या वागण्यामुळे तिचं मन खूप दुखावलं गेलंय. हो दादा, माझं मन खूप दुखावलं गेलंय आणि तू प्लीज मला थांबवू नकोस आता. माझी अशी बिलकुल इच्छा नाहीये की मी तुझ्या आणि वहिनीच्या वादाचं कारण ठरावं. कोमल जशी आपली बॅग उचलायला जाते, सुनैना तिचा हात धरते. कोमल, सॉरी. मला माहितीये तुझं माझ्यामुळे मन दुखावलं गेलंय. तू आमचा एवढा विचार करतेस आणि मी मात्र तुला वाटेल तशी बोलते. अशी अचानक निघून जाऊ नकोस. सुधीर भाऊजी काय विचार करतील? काही दिवस अजून थांब ना. मुलं खूप दिवसांनी त्यांच्या आजोळी राहायला आलेत. मी त्यांना असं नाही जाऊ देणार. मला माहितीये मी रागात येऊन खूप काही बोलून गेलीये. वहिनी, तू प्लीज मला सॉरी म्हणू नकोस. सुनैना आणि कोमल एकमेकींच्या गळ्यात पडतात. सगळं काही ठीक होतं. नाती पुन्हा जवळ येतात. सुनैनाने आपली चूक मान्य केली आणि तिला जाणीव झाली की जशी ती तिच्या घरची मुलगी आहे तशीच कोमल या घरची मुलगी आहे. आणि जर तिच्या माहेरी तिला अशी वागणूक मिळाली तर तिला किती वाईट वाटलं असतं. त्यामुळे सुनैनाने आपलं वागणं बदललं आणि नात्यात येणारा दुरावा आपोआपच कमी झाला. बेस्ट बडीज.